असून त्याचा नेट सेट पीएचडी प्राप्त ते आहे. त्याच्या अभ्यासाचं जे क्षेत्र आहे ते फारच व्यापक अशा प्रकारचं क्षेत्र असून महाराष्ट्र साहित्य आणि संत साहित्य याचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. आधुनिक शाहिरी परंपरा या संदर्भात त्यांनी लिखाण केलेलं आहे. नव्हे तर त्यांच्या मुळातच त्यांच्या घराण्यातच शाहिरी परंपरा त्यांच्या आजोबापासून आणि त्यांच्या वडिलांपासून त्यांच्या घरात आहे. हे देखील त्यांच्या कुटुंबाचं, जाधव कुटुंबाचं एक उल्लेखनीय असं एक काम आहे. त्यांचं संशोधनाचं कार्य महानुभावी आख्यानकाव्य लघु शोध प्रकल्प महानुभावांचा पुरा पक्ष या संदर्भात त्यांनी बरंच लिखाण केलेलं आहे. महानुभावांची आख्यानकाव्य आधुनिक शाहिरी या संदर्भात त्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहे. आणि महदंबा, गोदांगर, गोंधर, प्रतिष्ठा इत्यादी ग्रंथ त्यांनी संपादित केलेले आहेत. महानुभाव साहित्यपर लेखन तसंच साहित्यपर ललित लेखन, कथा लेखन या क्षेत्रात सुद्धा त्यांनी एक आपला अमिट असा ठसा उमटवलेला आहे. आकाशवाणीसाठी त्यांनी लेखन केलेलं आहे. अभिवाचन, साहित्य अकादमीचे अनेक उपक्रम सरांनी राबवलेले आहेत. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय चर्चासत्र आणि परिसंवादामध्ये सरांचा धीरे सहभाग राहिलेला आहे. आणि महत्वाचं सत्यशोधक दीनमित्र मुकुंदराव पाटील वाङ्मय पुरस्कार सरांना प्राप्त झालेला आहे. अतिशय मानाचा हा पुरस्कार सरांना एकूणच मी जेवढी सरांची इथे परिचय किंवा ओळख करून दिला त्यापेक्षा सरांचं कार्य वाङ्मय क्षेत्रातलं, साहित्य क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात यापेक्षा कितीतरी अधिक आहे. तूर्त मी त्यांच्याविषयी एवढंच बोलतो परिचय करताना. आणि दुसऱ्या आपल्या ज्या संवादक आहेत प्राध्यापक डॉक्टर कल्पना मेहरे यांच्या संदर्भात त्यांचा जो विषय आहे तो श्री गोविंद प्रभू आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची श्रीमुक्ती चळवळ या अनुषंगाने ते या चिंतन शिबिरामध्ये आपलं मनोगत आणि आपलं संवाद या ठिकाणी सादर करणार आहे. तर तेव्हा कल्पना मेहरे, प्राध्यापक डॉक्टर कल्पना मेहरे या नारायणराव राणा महाविद्यालय बडनेरा मराठी विभाग प्रमुख आहे. आणि MA PhD असून अस्तित्ववाद ते जनसाहित्य हा समीक्षा ग्रंथ त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ. या ग्रंथाला महानुभाव ग्रंथोत्तेजक पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे. त्या आपल्या विद्यार्थ्यांमध्ये PhDच्या मार्गदर्शक आहे. अनेक साहित्य संमेलन, चर्चासत्र, परिसंवाद आणि परिषदा, कार्यशाळा, शिबिरामध्ये त्यांचा उत्स्फूर्त असा सहभाग त्यांनी नोंदवलेला आहे. लीळाचरित्र मंथन पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर असून एकूण 45 शोध निबंध कल्पनाताईंचे प्रकाशन उद्यापर्यंत झालेले आहे. एक महानुभाव पंथाच्या आणि तत्वज्ञानाच्या अभ्यासक म्हणून त्या कार्यरत आहेत. दोन्ही यांचे आपले जे वक्ते आहेत ते चिंतक आहेत, तत्वचिंतक आहेत. आणि त्या अनुषंगाने या आपल्या चिंतन मंथन शिबिरामध्ये काही एक ते मांडणी करणार आहेत. पाहुण्यांचा परिचय आणि वक्त्यांचा परिचय मी इथे संपवतो आणि मूळ प्रास्ताविकाकडे येण्याचा मी प्रयत्न करतो. आम्ही काही मंडळी जनसांस्कृतिक चळवळीच्या निमित्ताने एकत्र बसलेलो असताना प्रकाशदादा मानेकर आहेत, शरदराव पुसदकर सर आहेत, आमचे पठाण सर आहेत आणि प्रफुल्ल तुकडे आहेत. अशी आम्ही सगळी मंडळी एकत्र बसलो असताना असा विषय झाला की सगळ्या प्राचीन आणि जी काही आपली वाङ्मय संत परंपरा आहे, साहित्य परंपरा आहे, त्याचा एक कुठेतरी समन्वय साधला जावा. महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अनेक संत पंथ आणि वाङ्मय सांस्कृतिक अशी परंपरा लाभलेली आहे आणि प्रत्येक पंथाचा हा समन्वयवादी दृष्टिकोन असलेला राहिलेला आहे. तेव्हा अशा समन्वयवादी भूमिकेतून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सामाजिक विचार अभियान, प्रबोधन अभियानाची सुरुवात आपण का न करावी असा एक पहिल्या मीटिंग मध्ये 2 महिन्यांच्या पूर्वी असा एक मनोदय व्यक्त झाला. आणि मग मला वाटते की आपण डिसेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यात त्याच्यामध्ये एक बैठक अमरावतीला झाली आणि दुसरी बैठक इथे श्री क्षेत्र रत्नपूर येथे श्री अक्षय बाबांच्या मठामध्ये मागच्या हॉलमध्ये आपण संपन्न केली. आणि आज जे उपस्थित आहेत त्यातली बहुतांश मंडळी आज या चिंतन शिबिरासाठी देखील उपस्थित आहे. त्याच्यामध्ये काही आपण चिंतन केलं होतं की काय नेमकं व्हायला पाहिजे. तर मुद्दा असा आहे की श्री गोविंद प्रभू बाबांचं काम असेल किंवा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं जे काही काम असेल ते काम आध्यात्मिक आणि सामाजिक अशा 2 पातळीवरती आहे, 2 स्तरावरती. द्विस्तरीय अशी मांडणी दंडक या द्विस्तरीय अशा प्रकारची मांडणी जी आहे ती आपल्या कृतीतून आणि आपल्या एकूणच लीळातून या दोनही आपल्या अवतार पुरुषांनी केलेली आहे, महापुरुषांनी केलेली आहे. तर आध्यात्मिक आणि सामाजिक पदर असलेले हे दोनही चरित्र आहेत. त्याच्यासोबत श्री छत्रपती महाराजांचं एक स्वच्छता अभियान आपण जे राबवतो आहे तर त्याचं देखील एक महत्त्वाचं स्थान आपल्या याच्यामध्ये आहे. तर
तर या महानुभावी परंपरेमध्ये पुरोगामीचा दृष्टिकोन आहे, प्रचंड अशा प्रकारचा पुरोगामी दृष्टिकोन भरलेला आहे. तर तो दृष्टिकोन सामाजिक अंगाने पुढे येण्याची गरज आहे. आपले साधू संत, मठ, मंदिरे, अधिकरण ही सगळीच आपापल्या परीनं आपल्या आध्यात्मिक जे काही त्याची जी काही परंपरा आहे, जे काही तत्वज्ञान आहे, महानुभाव पंथाचं तत्वज्ञान आहे, ते पुढे नेण्याचं काम करीत असतात. ते चांगलंच आहे. आपण हे सगळे बहुतांशी यातले काही मंडळी पंथी आहेत, काही पंथीयेतर आहेत त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये जे जे सगळ्याच पंथामध्ये चांगलं सांगितलेलं आहे, चांगलं घेऊन आपल्याला पुढे जायचं असतं. तर त्यामुळे त्या अशा भूमिकेतूनच एक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आणि श्री गुरु बाबांनी 800 वर्षापूर्वी या समाजामध्ये प्रचंड अशा अंधकाराने भरलेल्या समाजामध्ये जी काही भूमिका मांडली, आणि ती भूमिका मांडताना या दोनही महापुरुषांना प्रचंड त्रास झालेला आहे. त्या सगळ्या वेळामध्ये त्याचं चित्रण झालेलं आहे. तेव्हा त्यांनी त्या काळामध्ये सामाजिक अंगाने केलेलं काम ते आजच्या काळाला लागू आहे नव्हे, तर त्याची आज गरज आहे. म्हणजे आपण इतके तोकडे पडलेलो आहोत की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी कोण. मला एकाने प्रश्न विचारला होता मागे, हु इज द चक्रधर स्वामी. मग मी त्यांना सांगितलं की महानुभाव पंथाचे ते आमचा असा विषय. अच्छा. मग ते पुढे त्यांच्या लक्षात आलं की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं देखील नाव त्यांना माहिती नाही. 800 वर्षापूर्वी म्हणजे खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीचा झेंडा या दोनही महापुरुषांनी इथं रोवला, आणि खऱ्या अर्थानं समता पर्वाची सुरुवात त्या काळामध्ये झाली. म्हणजे महात्मा फुले शाहू आंबेडकर ही आपली पुरोगामी परंपरा आपण सगळेच मानतो. परंतु त्याच्या काहीशे वर्ष आधी, 700 वर्ष आधी जवळपास श्री प्रभू बाबांनी इथं जातीभेदाचं निर्मूलन करण्यासाठी आणि समाजामध्ये असणारा जो काही वर्गवाद आहे तो हटवण्यासाठी महत्वाचं आणि मोलाचं कार्य केलेलं आहे. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी देखील आपल्या अनेक लीळांतून आणि कृतीतून जो सामाजिक अंगाने संदेश दिलेला आहे, तो संदेश देखील खूप महत्वाचा संदेश आहे. पण त्याच्यामध्ये आपण मंडळी हे नमूद करावं असं वाटतं की आपण कोपडे पडलेलो आहोत. आध्यात्मिक अंगाने आपण पुढे जातोय. आपली वेगवेगळी मंडळं आहेत, वेगवेगळे पारायण मंडळ आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आपण सत्संग करतो. ती चांगलीच गोष्ट आहे, ती आपण केलंच पाहिजे. पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे की सामाजिक अंगाने देखील एक असणारा जो बदल आहे त्याच्यामध्ये आपण मागे पडलेलो आहोत. मग चिंतन असं झालं की जर आपण सामाजिक अंगाने पुढे जर गेलो तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि श्री गोविंद प्रभूंचं काम आणखीन आपल्याला व्यापक स्वरूपात महाराष्ट्राच्या समोर ठेवता येईल का, आणि त्या माध्यमातून मग पंथाचा सुद्धा काही जे काही तत्वज्ञान आहे ते लोकांना समजेल अशी एक समन्वयवादी भूमिका घेऊन हे काम पुढे न्यायचा असा मानस प्रकाशदादा मालेकर आहेत, आमचे कुटुंब कुकडे आहेत, मुकुंद कानेसर आहेत आणि भूषणकर सर आहेत, आणि बाकी बरीचशी सगळी मंडळी आहे, शुक्ला सर या ठिकाणी उपस्थित आहेत. ही सगळी मंडळी पंथीयेतर आहे. मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. सगळेच काही पंथीय नाही आहेत, पण पंथीयेतरी मंडळी आहेत. तर या सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन काहीतरी श्री प्रभूंचं आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं काम पुढे न्यायचं आहे. या दृष्टीने या अभियानाची सुरुवात आपण सुरू करतोय. आज त्याचं उद्घाटन या ठिकाणी या मान्यवरांच्या उपस्थितीत आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने या परमेश्वर कुळामध्ये श्री प्रभू बाबांच्या साक्षीने होते आहे. मुद्दा असा आहे की आपलं जे काही एक सामाजिक दृष्टिकोन या दोन्ही अवतारांनी मांडला तो बराचसा अजूनही अलक्षित आहे. तो अलक्षित असा आहे, तो पंथीयामध्ये देखील अलक्षित आहे आणि पंथीयेतरामध्ये तर प्रश्नच नाही. त्याच्यामुळं हा दोन्हीचा समन्वय साधून म्हणजे पाहता आपण की इंग्लंडमध्ये किंवा पाश्चात्य देशामध्ये नवप्रबोधनाची रेनेसॉ नावाची चळवळ 14व्या ते 16व्या शतकामध्ये सुरू झाली. त्याच्यामध्ये स्त्रीमुक्तीची चळवळ त्याच्यामध्ये नंतर फ्रेंच राज्यक्रांतीच्या माध्यमातून अधोरेखित झाली. अमेरिकेत स्वातंत्र्य युद्ध झालं आणि फ्रेंच राज्यक्रांतीतून समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या त्रिसूत्रीचा पुरस्कार करून खऱ्या अर्थाने जगभर ते पसरलं असं म्हटलं जातं. ते खरंही आहे, बरोबर आहे व्यापक स्वरूपात. परंतु त्याच्या काहीशे वर्ष आधी, 400 वर्ष आधी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आणि श्री गोविंद प्रभू महाराजांनी इथे जी काही नवप्रबोधनाची खऱ्या अर्थानं जी मांडणी केली आणि प्रत्यक्ष कृतीतून केली. फ्रेंच राज्यक्रांतीमधून जी काही स्त्रीमुक्तीची चळवळ झाली, ती चळवळ येता येता आपल्याला भारत देशामध्ये 20व्या शतकातनं 60वं दशक आपल्याला ओलांडावं लागलं आणि 70व्या दशकामध्ये पुढे स्त्रीमुक्तीची चळवळ आपल्या इथे व्यापक स्वरूपात ती महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये प्रसारित झाली होती. परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आणि श्री प्रभू बाबांनी ही स्त्रीमुक्तीची चळवळ 800 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये सुरुवात केली. त्याची दखल अजूनही समाजाला पाहिजे त्या प्रमाणात घेतलेली नाही. म्हणून आम्ही असं ठरवलं की सामाजिक अंगाने आपला हा विषय पुढे न्यायचा आहे आणि पुढे नेऊन खऱ्या अर्थानं व्यापक स्वरूपात आज या
चिंतन शिबिरासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून प्रतिनिधी आले, 2-2, 3-3 प्रतिनिधी विदर्भाच्या जिल्ह्यातून आले, काही बाहेरच्या जिल्ह्यातून प्रतिनिधी मोजके आले आहेत. आज आपण संख्येने कमी असू, परंतु हीच संख्या आपल्याला पुढे नेणार आहे. आणि सामाजिक अभियान जे आहे, कारण की आध्यात्मिक आणि सामाजिक, आध्यात्मिकही आपल्याला चालवायचं आहे आणि सामाजिक अंगाने सुद्धा स्वामींचं कार्य आणि श्री प्रभूंचं कार्य आपल्याला समाजाच्या समोर मांडायचं आहे. वेगवेगळे उपक्रम या अभियानाच्या माध्यमातून मांडण्याचा असा एक मानस आहे. आणि तो मानस आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये, पहिलं सत्र आटोपलं चिंतन शिबिराचं, की आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये भोजनावकाशानंतर आपण त्याही सत्रामध्ये आपण मार्गदर्शक आपले सर्वांचे प्रकाशदादा मानेकरांच्या मार्गदर्शनात आणि इतर प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनात आपल्याला ते सत्र घ्यायचं आहे. काही ठराव आपल्याला करायचे आहेत, काही कृती आराखडा तयार करायचा आणि तो महाराष्ट्रभर आपल्याला आपल्या ग्राम पातळीवर, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर मला श्री प्रभूंचं कार्य, मला आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं कार्य, छत्रपती महाराजांचं सामाजिक अंगाने सगळं असणारं कार्य हे पुढे न्यायचं आहे. आपण एक नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की हे जे परमेश्वर अवतार आपण पंथीय मानतो, तर त्याच्यामध्ये कुठल्याही परमेश्वराला असं वाटेल की माझ्या समाजाची जे काही उदाहरण आहे ते झालं पाहिजे. जसं आत्मकल्याणाचा मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे मानव संप्रदाय, तर आत्मकल्याणाच्या सोबतच आत्मकल्याण केव्हा होईल, जेव्हा त्याच्यामध्ये असणारा जो मनुष्यत्वाचा गुण आहे हा उजळता येईल आणि मनुष्यत्वाच्या गुणामुळेच त्याच्या जीवाला खऱ्या अर्थानं उजळता येईल. आणि सामाजिक अंगानं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जीव हा एक मनुष्य म्हणून एक युनिट पकडलेला आहे, एक घटक पकडलेला आहे. आणि त्या घटकाचा एकूणच आत्मकल्याणाच्या माध्यमातून समाजाचा एक घटक म्हणून जीव त्याचं आपल्याला उद्धरण करायचं आहे, सामाजिक अंगाने करायचं आहे, आत्मकल्याणाच्या अंगाने करायचं आहे. आणि मग व्यापक स्वरूपात खऱ्या अर्थाने सामाजिक चळवळ त्यांना खऱ्या अर्थाने प्रभावित करायची होती. श्री प्रभूंच्या लीळा पहा, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या लीळा पहा. त्या लीळा आपल्याला काय सांगतात की त्या लीळांमध्ये त्यांच्या अध्यात्मात सामाजिकता आणि सामाजिकता दोन्ही गोष्टींची इतकी सरमिसळ झालेली दिसते की आपल्याकडे असणारे आज जे काही वक्ते आहेत, जाधव सर आहेत, मेहरे मॅडम आहेत, या त्याच्या संदर्भातला परामर्श इथे घेणारच आहे. हा प्रचलित पद्धतीचा आपला कार्यक्रम नसून धर्मसभेचं आपण स्वरूप याला मुद्दाम दिलेलं नाही. हा एक चिंतन शिबिराचा भाग आपण ठेवलेला आहे. आणि थोडस आपल्याला विलंब झाला, थंडीचे दिवस होते त्याच्यामुळे काही लोक उशिरा पोहोचले, काही अडचणी आल्या, पण तरी का होईना थोडस उशीर झाला. दिलगिरी व्यक्त करतो. आपण सगळे गावगावच्या आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातून ही सगळी मंडळी इथं आलेली आहे. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, सगळीच मंडळी या समन्वय याच्यामध्ये समितीमध्ये आहे. आणि दुसरं एक महत्वाचं दातांना सांगायचं राहून गेलं की या अभियानामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सामाजिक विचार अभियानाच्या मध्ये कुणीही अध्यक्ष नाही, सचिव नाही, जो तो आहे तो समन्वयक आहे. आपल्या गावचा असेल, जिल्ह्याचा असेल, कुठलाही असेल. आणि अशाच पद्धतीने हे आपलं जे काही सुवेचं ध्वज आहे पंथाचा, आणि तो ध्वज आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे समाजाला असणारे विचार, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी किंवा श्री गोविंद कुठलेही एका समाजाचे नाही आहे, ते सगळ्याच पंथाचे आहे, ते सगळ्याच धर्माचे आहे. तर असा एक समाज धागा पकडून या अभियानाची सुरुवात आपण करतो आहे. तुर्त मी माझं प्रस्तावित आणि पाहुण्यांचा परिचय इथेच थांबवतो आणि थांबतो. सर्वांना धन्यवाद. धन्यवाद. संदीप भाऊंनी एकूणच आपल्या अभियानाची पार्श्वभूमी आपल्यासमोर विशद केलेली आहे. त्याविषयी एकच सांगावं लागेल की एकूण अभियानाची सुरुवात कशासाठी. दरिया की कसम मौजों की कसम, दरिया की कसम मौजों की कसम, ये ताना बाना बदलेगा, तू खुद को बदल तभी तो जमाना बदलेगा. तुम चुप रहकर जो सहते रहे तो क्या ये जमाना बदला है. तुम बोलोगे, कुछ करोगे, आगे निकलोगे, तभी तो जमाना बदलेगा, तभी तो जमाना बदलेगा. म्हणूनच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सामाजिक विचार प्रबोधन अभियानाची सुरुवात या ठिकाणी आपण झालेली आहे. या ठिकाणी गर्दी नाही पण दर्दी आहे. त्यामुळे हे अभियान प्रत्यक्ष गावागावामध्ये प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचेल अशी आपल्या सर्वांच्या साक्षीनं आम्हाला सर्वांना खात्री आहे. यानंतर आजच्या प्रथम सत्राचे प्रथम व्याख्याते यांचा परिचय संदीप भाऊंनी आपल्या मार्गदर्शनात केला आहे. मी विनंती करतो माननीय संदीप भाऊ यांच्या सूचनेनुसार सर्वप्रथम आपल्या आजच्या सत्राचा जे दुसरा विषय आहे श्री गोविंद प्रभू व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची स्त्रीमुक्ती चळवळ याविषयी माननीय प्राध्यापक डॉक्टर कल्पनाताई मेहरे अमरावती, मी ताईंना विनंती करतो
की ताईंनी आपल्या मार्गदर्शनाला या ठिकाणी सुरुवात करावी. बस तुम्हाला बसायला प्रॉब्लेम बसा कंस चाणूर्य माता देवकी परमानंद कृष्ण वंदे जगत. आवाज वाढ. आजच्या या चिंतन शिबिराचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय श्री शरदजी पुसदकर तसेच या चिंतन शिबिरामध्ये पहिले वक्ते सन्माननीय डॉक्टर हंसराजी जाधव सर. या कार्यक्रमाचं सुंदर आयोजन समता यात्रेपासून हा संपूर्ण जो प्रवास चिंतन शिबिराचा आता आपण अनुभवणार आहात त्याचं खूप छान आयोजन करणारे आणि कुठलाही कार्यक्रम असू द्या विद्यापीठाचा असो की पदाचा दुसरा कुठलाही त्याच्यामध्ये त्यांची तळमळ प्राध्यापक संदीपजी तडस सरांची मी नेहमीच बघते आणि कार्यकुशलतेच्या संदर्भामध्ये की आयोजन नियोजन कार्यक्रमामधली शिस्त वेळेचं नियोजन ह्या सगळ्या गोष्टी खरंच वाखाणण्यासारख्या आहेत. या ठिकाणी सुंदर संचालन करणारे मी सकाळपासून त्यांचं संचालन ऐकत आहे आणि खरंच मला मनस्वी आनंद वाटला. वेगवेगळ्या ठिकाणावरून आपण आलेले सर्व मंडळी आपणा सर्वांना मी दंडवत प्रणाम करते. माझ्याकडे जो विषय या ठिकाणी मला दिलेला आहे श्री गोविंद प्रभू आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची स्त्रीमुक्तीची चळवळ हा विषय ज्यावेळेला माझ्या समोर आला त्यावेळेला मला सर्वप्रथम हे लक्षात आले की अरे हा जानेवारी महिना संक्रांतीचं नववर्ष आहे. संक्रांतीचा हा संपूर्ण हळदी कुंकाचा हा महिना आणि की याच महिन्यामध्ये 14 तारखेपासून 28 तारखेपर्यंत म्हणजे आजचा शेवटचा दिवस की जिथं शासन मराठी भाषा संवर्धनाचे वेगवेगळे कार्यक्रम त्याचं आयोजन वेगवेगळ्या पातळीवरती छान विविध कार्यक्रमाचं आयोजन सुरू आहे आणि यामध्ये तडस सरांनी हा कृतीशील कार्यक्रम या ठिकाणी सुंदर असा आयोजित केलेला आहे. त्यासाठी सर्वप्रथम तर मी त्यांना मी एक वक्ता म्हणून या ठिकाणी माझी निवड केली त्यासाठी मी धन्यवाद देते. खूप खूप धन्यवाद देते सर. हा विषय तसा बघितला तर माझ्यासमोर 2 बृहत ग्रंथ की एक लीळाचरित्र जी मराठी भाषेची गंगोत्री आणि दुसरा श्री गोविंद प्रभू चरित्र. लीळाचरित्र आवाका खूप मोठा आणि मग यामधनं की स्त्री मुक्तीच्या चळवळीच्या संदर्भामधल्या लीळा आणि स्वामींनी स्त्रियांना जो एक प्रेरक मार्गदर्शन केलेलं ते बघत असताना की मग मी पुन्हा इकडे येते संविधानाकडे आणि संविधानाकडे आल्यानंतर तिथं की जिथे स्त्रियांना अधिकार कायद्याने दिलेले आहेत आणि मग मी मध्ययुगामध्ये जाते. मध्ययुगाचाही आधी मी विचार करते ऋग्वेद कालखंडाकडे. एवढ्या मागे मी जाणार नाही पण मला उत्तर वैदिक कालखंडामध्ये जावं लागेल की त्या उत्तर वैदिक कालखंडापासून ते आजपर्यंत स्त्रियांच्या स्थितीचा जेव्हा विचार करते त्यावेळेला खरंच सर्वज्ञांनी 12व्या शतकामध्ये या स्त्रियांना जे स्वातंत्र्य जे अधिकार दिलेले आहेत त्यांना जाणीव करून दिलेली आहे आणि या जाणीवेमध्ये गौराईसारख्या स्त्रीला स्वामी काय म्हणताय की तुम्ही ते आलात कशासाठी? पती समेत आलात ना, मग तुम्ही अवसर सोडून देत आहात आणि विडा लागता. तिला त्या काळामध्ये जेव्हा ही स्थिती आपण बघतोय त्यावेळेला की त्या स्त्रियांना अधिकार नव्हता. रांधा बाळा पुष्टी काढा एवढंच त्यांचं जीवन आणि अशा त्या अवस्थेमध्ये की जिथे बालविवाह होते फुगडी फूक खेळण्याचं वय आणि त्यावेळेला संसाराची जबाबदारी या स्त्रियांवर आलेली आहे आणि जेव्हा या स्त्रीच्या वयासारख्या त्या मुलीचा वधूचा विचार करत असताना तिचं वय आणि
उपवर मुलाचा वयाचा विचार करत असताना म्हातारा इतुकान अवघे पाहून से वयमान लग्न आजी लहान अवघे पाहून से वयमान. दुःख किती सांगावं. त्या दुःखाचा विचार ज्या वेळेला करतो त्यावेळेला आकाशाचा केला कागद समुद्राची केली शाई दुःख किती लिहू आई संपतच नाही. ही परिस्थिती त्या कालखंडामधल्या विधवा परित्यक्ता माता कुमारिका जेव्हा या स्त्रिया विरहिणी या स्त्रियांचा विचार करतोय त्यावेळेला स्वामींच्या सहवासामध्ये स्वामींच्या सोबत आलेल्या ह्या ज्या सगळ्या स्त्रिया आहेत यांचं वय आणि त्याच्या कुटुंबातून आल्या चातुर्वर्ण व्यवस्था आपल्याला माहिती आहे की हेमाद्री पंडितासारख्याने चतुर्वर्ण चिंतामणी या ग्रंथामध्ये काय लिहावं काय म्हणते हेमाद्री पंडित की 365 दिवसामध्ये 2000 व्रतवैकल्य हेमाद्री पंडितांनी करायला सांगितले. आता तुम्ही सांगा 365 दिवसामध्ये वर्षाचे दिवस 365 आणि या 365 दिवसामध्ये 2000 व्रत केल्यानंतर कुठे वेळ त्यांना मिळणार आहे. सगळा वेळ तशाही स्त्रिया धर्माच्या बाबतीमध्ये विशेष भाऊ संवेदनशील असतात आणि म्हणून मग व्रत वैकल्य उपास तापास यामध्ये सगळा वेळ त्यांचा निघून जात होता. मासोपवासिनी महिन्यामध्ये उपवास करणाऱ्या स्त्रिया लीळा चरित्रामध्ये प्रभू चरित्रा गोविंद प्रभू चरित्रामध्ये आपल्याला भेटतात. ह्या स्त्रिया ज्या क्षुद्र देवतांच्या पाठीमागे लागलेल्या त्यातून काय निष्पत्ती होणार आणि म्हणून त्या कालखंडामध्ये जे गावाच्या बाहेर देवतांचे जे स्तंभ बांधलेले आजही आपल्याला माहिती आहे की गावाच्या बाहेर असलेल्या देवतांची गावरक्षणासाठी म्हणून त्यांची पूजा अर्चा केली जाते. तर जोखाळी मोखाळी वगैरे ह्या सगळ्या ज्या क्षुद्र देवता आहेत त्यांना बळी देणं त्यांचं व्रतवैकल्य उपास तापास करणं यामध्ये हा संपूर्ण वर्ग मागे लागलेला होता. धर्माचा अधिकार फक्त एका विशिष्ट मूठभर बुद्धिजीवी समाधानाला ब्राह्मण वर्गांकडे होता. धर्मग्रंथ संस्कृतच्या कडेकुलपामध्ये बंदिस्त होते. बहुजन समाज विद्रिस्त होता. अज्ञान होतं, अंधश्रद्धा होती. अंधश्रद्धा अतिशय गोगाळलेली होती. नवसायास होत होते. त्यावेळेला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी काय म्हणतात अवघा जणू थकला केला असे तयाचे थक पीडिता पवन नसे तुमका थकला असे ऐसे पीडिता पवन नसे. यांना आम्हाला मूर्ती हे जन देखविना डोळा म्हणून येई कडबडा संत जना संत तुकाराम महाराज त्यांना बाहेर काढावं लागेल. यांना बाहेर काढायचं असेल तर त्यांना कसं काढावं. त्यांच्यापर्यंत ज्ञान सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये संस्कृतच्या कडेकुलपातून धर्मग्रंथांना बाहेर काढून आपल्याला त्यांच्या बोली भाषेमध्ये त्यांना पोहोचवलं पाहिजे. आणि म्हणून आज ही समृद्ध हा जो वारसा आपल्याला मराठीसाठी महानुभावी साहित्य इतकं उत्कृष्ट ग्रंथ दुसऱ्या कुठल्याही याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही. मराठी भाषेचा पुरस्कार स्वामींनी केला आणि त्या कालखंडामध्ये बघा की स्त्रिया किती विदुषा. स्वामी ज्या वेळेला त्यांच्या शिष्यांबरोबर चर्चा करतात त्यावेळेला गार्गी मैत्री लोपामुद्रा यांचा देखील उल्लेख करतात. स्वामींच्या सहवासामध्ये आलेल्या परिवार आहे स्वामींचा त्यामध्ये असलेल्या स्त्रिया साध्या नव्हत्या. एका लेखामध्ये हंसराज जाधव सरांचा लेख ज्या वेळेला मी एक वाचत होते 13 मुख्य स्त्रिया शिष्या असा जो उल्लेख त्यांनी केलेला. तर यामध्ये ह्या विदुषा आहे की तिचं मला या ठिकाणी गौरवाने आमची मान उंच जाते. ती म्हणजे महदंबा महदाई सांगा. तिची पणजी ही जी अतिशय विद्वान त्याच्यामुळे महाराष्ट्राने नाव मिळालेलं. तर ही महदाई सांगा. महदाईचा इतिहास ज्या वेळेला बघतोय त्यावेळेला तर महदाईने जर या पंथाचे आचार्य पहिले आचार्य श्री नागदेवाचार्य यांना जर भानखेडवरून मूर्छित अवस्थेतून पाठपुडी बसून रितपूर्वमध्ये आणलं नसतं तर हा एवढा समृद्ध खजिना मराठीचा आपल्याला मिळाला असता. मग मराठीची गंगोत्री असलेलं हे लीळा चरित्र आणि त्यातून
खूप सारे ग्रंथ जे बाहेर पडलेले आहेत त्याचं श्रेय जर कोणाकडे जात असेल तर ते महदंबेकडे जाते, महदैसेकडे जाते. पुराण ऐकून गावामधून ज्या वेळेला येते त्यावेळेला तिला सतत प्रश्न पडलेला असायचा, सतत प्रश्न पडलेले असतात आणि स्वामींना सर्वज्ञांना ती सतत प्रश्न विचारत असते. ही जिज्ञासा तिच्या ठिकाणी होती. म्हातारी चर्चक, म्हातारी जिज्ञासक, म्हातारी काही सारखी पुसतची असते. ते प्रश्न आपल्याला पडले पाहिजे. लीळा चरित्र वाचत असताना की त्या विदुषा ह्या स्त्रिया होत्या तरी कशा, काय धैर्यशाली स्त्रिया. 12व्या शतकामध्ये पुरुषाप्रमाणे वेशभूषा करणारी स्त्रीही आम्हाला त्या ठिकाणी मिळते. नागाराळूची स्त्री आम्हाला ज्या वेळेला मिळते त्यावेळेला खरंच कौतुक करावं असं वाटतं की अंगावरचे संपूर्ण दागिने की नागाराळूला स्वामी आल्यानंतर स्वामीला आरोग्यासाठी बोलावलेलं असेल आणि उपार केल्यानंतर संपूर्ण दागिने स्वामींच्या जवळ त्याचं काही नाही आम्हाला. तसं तर बघितलं तर स्त्रियांना दागिन्यांचा, सोन्या नाण्याचा, हिऱ्या माणकांचा अभ्यास असतो. पण ती संपूर्ण दागिने पण सुपात करत आल्यानंतर स्वामी तिचे दागिने तिला परत करतात. पण तिची वेशभूषा बघत असताना तिची वेशभूषा आम्हाला कशी दिसते. पुरुषी वेश तिने परिधान केलेला आहे. आपण मध्ययुगामध्ये एखादी स्त्री पुरुषी वेशभूषेमध्ये असेल याचा विचारही आपण करू शकत नाही. कारण स्त्रियांचं जीवन एवढं सीमित, एवढ्या चौकटीमध्ये बंदिस्त करून टाकलेलं की जी स्त्रियांना सती जावं लागतं. राणीची राणी असेल तरीही ती त्यातून सुटलेली नाही आहे. सिनेवरून ओढून सांगतात की मी तुझ्या दाराचा, तुझ्या घराचा कोणता खायचे बाबा, मी भिक्षा मागेल पण मला ढकलू नकोस. सावत्र मुलाला सांगणारी राणी आपल्याला भेटते. पण तरीही तिला जबरदस्तीने टोचून का वेळा लोटून त्या चितेमध्ये ढकलला गेलेला आहे. आणि अशा पद्धतीनं की ज्या वेळेला स्त्रियांना की सती जावं लागत होतं, सती नसेल जात तर मग केशवपणामध्ये ही निकृष्ट दर्जाचं अन्न आणि मग वेगवेगळ्या प्रकारे तिला दूषणं दिली जायची. आणि अशा अवस्थेमध्ये स्त्रिया संपूर्ण जीवन आपलं जगत असताना दुःखाने व्याकुळ झालेल्या होत्या, होरपडलेल्या होत्या. त्यांना जर कुठे सुखाची फुकट मिळालेली असेल तर ती श्रीप्रभू बाबांच्या राजमठामध्ये आणि सर्वज्ञ श्री चक्रधरांच्या सहवासामध्ये. हे तर स्त्रियांचं, गरीब स्त्रियांचं श्रीमंत माहेर आपल्याला माहिती आहे. आपल्या सर्वांना सावळापूरच्या सुनेची लीळा आपल्याला माहिती आहे की दुःखाने व्याकुळ झालेली श्रीप्रभू बाबांकडे ती येते आहे की नवरा मागतो आहे, निदेवे जा म्हणते. आणि मग तिला कुठेतरी कळतं की अरे या रिंदपुरामध्ये राहून राहतात. ती येते आणि तिला जेव्हा माहेरामध्ये गेल्यानंतर सगळं सासरचं जे श्रम परिहार त्या ठिकाणी व्हावा त्या पद्धतीनं तीच दुःख या ठिकाणी निवारण होते. तिला अधिकार मिळतो, तिला स्वातंत्र्य मिळतं आहे घरी गेल्यानंतर. कारण हिलाही कोणीतरी भाऊ नाही, वडील नाही, हिचं सगळं माहेरच या ठिकाणी आहे. आणि म्हणून दुसऱ्या वेळेला येताना ती स्वातंत्र्य असल्यामुळे तू आणि दिरडे घेऊन या ठिकाणी येऊ शकते. आणि तिचा जो आक्रमण आहे तिचं श्री बाबू बाबांच्या तीर्थधामाला जाण्याच्या वेळेस त्यावेळेला आपल्याला कळतं की भक्ताची आत्मता काय असते. ती आत्मता आपल्या ठिकाणी असली पाहिजे. ह्या स्त्रिया म्हणजे सर्वज्ञांच्या आणि श्री प्रभू बाबांच्या परिवारामध्ये आलेल्या आहेत. ह्या स्त्रिया ज्या वेळेला श्रीप्रभू म्हणजे काही अधिकारी आहे आणि काही अनाधिकारी पण स्त्रिया आहेत. आणि संविधानी असंविधानी असणाऱ्या स्त्रियांमध्ये त्यांनी भेदाभेद असं केलेला नाही आहे. फक्त एकाही सारखी अतिशय स्वार्थी स्त्री असेल तर कुठेतरी तिला तिच्या पोळ्या असेल टाकल्या गेलेल्या आहेत. पण लाखाईसा आहे, धनाईसा आहे, रुपाईसा आहे, ईसा, प्रत्येक नावामागे ईसा असं लावलेल्या प्रत्यय लावलेल्या आहे. त्या कालखंडामध्ये वास आणि ईसा प्रत्यय लावला जायचं. आणि मग ज्या वेळेला या सगळ्या संपूर्ण स्त्रिया
सर्वज्ञांच्या सहवासामध्ये आपण बघतोय या ठिकाणी श्री प्रभू बाबांच्या राजमठामध्ये आपण बघतो आहोत की श्री प्रभू बाबा निराधारण चालणारच होते की त्यांनी सामान्य स्त्री असेल, वेश्या असेल, तिच्या पाठीवरचा पाय देऊन तो फोड का होईना तो फोडलेला. स्त्रिया वाट बघायच्या की श्री प्रभू बाबा केव्हा येणार, तर आंघोळीला बसलेलं असं तर थंड पाणी टाकायचं असेल, बाळाला धाऊ घालायचं आहे त्यावेळेला. तर या व्यवस्थेमध्ये श्री प्रभू बाबांनी जातीयता दूर करत असताना या स्त्रियांच्या इथे जातच नाही आहे. या जातीची व्याख्या जी केली जाते जात नाही, ती कधीही जात नाही ती जात. पण तत्कालीन सामाजिक व्यवस्थेमध्ये श्री प्रभू बाबांनी स्त्री आणि पुरुष हा भेदाभेद जो केला जातो तो भेदाभेद समूळ नष्ट करणे हा जो जीवोद्धारणाचं त्यांना जडलेलं होतं. सर्वज्ञ श्री चक्रधरांचे गुरु श्री गोविंद प्रभू आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. आता यांच्या सहवासामध्ये आलेल्या स्त्रिया औषधासारखी स्त्री असेल की जी जोगिनी आणि अतिशय तिचा उल्लेख करत असताना नायक असं ते करतात. आणि हिच्यामध्ये फिटाई वगैरे ते बघून कोणामध्ये कोणते गुण आहे दोन्ही अवतारांनी म्हणजे चौथे अवतार आणि पाचवे अवतार मानवाचे की त्यांनी त्या स्त्रियांच्या ठिकाणी असणाऱ्या ज्या कला असेल त्यांच्या ठिकाणी असणारे जे गुण आहेत, ज्या क्षमता आहेत त्या ओळखल्या म्हणूनच श्री प्रभू बाबांनी महदंबेला धडे घ्यायला लावलं. ते ओळखलं. आता सर्वज्ञ सर्व काही हे जाणणारेच होते, पण ती प्रवृत्ती स्वीकारली. त्यावेळेला बासिंग दारामधून जाणारी ती देवी तिच्याकडचं बासिंग घेतलं आणि श्री प्रभू बाबांच्या मदरीने ते मानले. तर त्यानंतर 4 दिवस सूर्या रागामध्ये ज्या वेळेला महदंबा धडे घालते त्यावेळेला की त्या स्त्रीची प्रतिभा मी बघतोय काय शीघ्र प्रतिभा काय असेल प्रज्ञानंतर कोणाला मला ते हे असेल आद्य मराठी कवयित्रीचा मान. भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी मातेच्या त्या विवाहाची संपूर्ण कथा किती सुंदर पद्धतीने त्याची मांडणी यांनी केली. गर्भखंड ओव्या असेल, थालीपट असेल, मातृकी रुक्मिणी स्वयंवर असेल, केवढं सारं विहरण असेल, गीत असेल, किती साऱ्या ओव्या या स्त्रियांनी रचलेल्या आहेत. मीच नव्हे तर इतरही महानुभावी साहित्यामध्ये इतर जेव्हा आम्ही स्त्रिया बघतोय त्यांचं साहित्य बघत असताना केवढं समृद्ध ठेवा आपल्यासाठी खजिना यांनी आपल्यासाठी खुला करून दिलेला आहे. एवढं सगळं साहित्य ह्या स्त्रिया ज्या वेळेला म्हणजे सतत गुणगुणत असताना दुःख होतं, आर्त होतं, दुःखाची आर्तता आहे ती पण त्यांच्या काव्यामधून आपल्याला दिसून येते की हे दुःख व्यक्त करत असताना म्हणजे महदंबेच्या संदर्भामध्ये की बालविकास आणि हे दुःख सगळं बघत असताना आपल्याला असं दिसतंय की कुठेतरी तो दुःखाचा आवेग जो आहे तो कमी होतोय. शांताबाईसारखी स्त्री की सर्वज्ञांच्या ज्या वेळेला सहवासामध्ये येते त्यावेळेला आल्याबरोबर की तिचं दुःख अगदी कमी करून घेत आहे. भूतानंदासारखे अधिकार ते देतात. भूतानंदासारखी स्त्री की जिला खरंच कळलं पाहिजे थोडा पदर उदर आपल्या ठिकाणी असली पाहिजे, आपली जोडी फाटकी असता कामा नये. भूतानंदेला ते कळलं नाही आणि म्हणून त्याच्याही पलीकडे स्वामी तिला द्यायला निघालेले होते. पण जेही काही तिला मिळालं की पुरुष स्त्रियांच्या ठिकाणी असणारी क्षमता विचारात घेत असताना तिला मोठ्या आवाजामध्ये तुला निंबाच्या झाडावरचं भूत घालवायचं आहे. स्त्री आणि भूत घालवणं, ग्रह घालवणं यामध्ये मोठ्या आवाजामध्ये ज्या वेळेला ती भूत घालवते म्हणजे स्त्रियांच्या ठिकाणी लीळा करण्याच्या पाठीमागे की स्त्रियांच्या ठिकाणी असणाऱ्या ज्या क्षमता आहे की ती अबला नाही आहे तर ती देखील सबला आहे आणि ती हे काम करू शकते हे त्यांना माहिती होतं. अशा कितीतरी लीळा आपल्याला दिसते आहे की जिथे पूल बांधून मला ती नदी पार करायची आहे आणि त्याच्यामध्ये एका स्त्रीला म्हणावं की श्रीया तू टाक तो दगड तिच्यामध्ये आहे तेवढी ताकद ओळखलेली आहे स्वामींनी. आणि मग राणाईसारखी स्त्री असेल की अशा पद्धतीनं त्यांच्याकडनं एक काम स्वामींनी करून घेतलेलं आहे. आणि जेव्हा ह्या स्त्रिया कुठेतरी आपला अधिकार विसरलेल्या असतात कुटुंबामध्ये त्यावेळेला ते जाणीवही करून देतात. लाखायचा ज्यावेळेला नरसाची शिदोरी घेऊन जाते त्यावेळेला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी तिला काय म्हणावं की बाई ग आपल्याला कळलं पाहिजे स्वातंत्र्य
हे काय आहे आणि पारतंत्र्य काय आहे, तर याचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. हे स्वामी त्या स्त्रीला, एका स्त्रीला सांगतात, म्हणजे आपल्याला सर्वांना सांगत आहे की स्वातंत्र्याचा अर्थ आपण घेतला पाहिजे. आज स्त्रीमुक्ती चळवळीवाल्यांनी स्वातंत्र्याचा वेगळा अर्थ घेत आहे, तो भाग वेगळा. तिकडे आपण बघतो आहोत की स्त्रियांची वेशभूषा कशी असावी, तिने रात्रीच्या वेळेला घराच्या बाहेर, म्हणजे मर्यादा पण आहे, त्याचं आपण पालन केलं पाहिजे. ह्या पण गोष्टी त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलेल्या की रात्रीच्या वेळेला, ज्या वेळेला एका स्त्रीला जेव्हा पाठवतात पाणी आणण्यासाठी, त्यावेळेला म्हणजे पाण्याचं भांड मी नाही पाठवलं, सर्वज्ञ स्वामींना म्हणताय की मी नाही पाठवलेलं आहे, पण ती गेली. आता रात्रीच्या वेळेला, अपरात्रीच्या वेळेला एखादी स्त्री घराच्या बाहेर पडते, त्यावेळेला ती स्त्री मुळामध्ये निसर्गतः तिची जी शरीरयष्टीचा विचार केला ती पुरुषाच्या तुलनेमध्ये थोडी नाजूकच. आणि या स्त्रियांच्या संदर्भामध्ये की स्त्रियांना रात्री अपरात्री अशा पद्धतीने बाहेर पाठवू नये, आणि म्हणून नाथोबांना ते पुन्हा त्या ठिकाणी विहिरीवरती पाठवतात आणि तिला तिथे पाणी भरून देतात. तर या ठिकाणी आपल्याला असं दिसतं आहे की स्वामी स्त्रियांच्या संदर्भामध्ये जो संदेश देत आहे की त्यांनी त्यांची वेशभूषा कशी असावी, संपूर्ण शरीर झाकलेलं असावं. आज स्त्रीमुक्तीचा जो 1960 नंतरचा जो कालखंड आहे आणि आता जागतिकीकरणाच्या युगामध्ये आपण जो बघतो आहोत की स्त्रीमुक्तीचा अर्थ हल्ली अर्थार्जनामध्ये सहभाग जो वाटा मिळालेला आहे स्त्रियांनी, तो वेगळ्या पद्धतीने घेतलाय. तर तिथे आम्ही 12व्या शतकाकडे जात असताना आम्हाला दिसते की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी स्त्रियांना वेशभूषा कशी असावी या संदर्भातही शिकवण दिलेली आहे की तिने कशा पद्धतीने वागलं पाहिजे, कशा पद्धतीनं तिचं आचरण असलं पाहिजे. तोडफोड असणारी अवसर पटत नाही स्वामींना. अशा त्या स्त्रिया आहेत की ज्या अतिशय रागीट आहेत, पण मग त्यांना काय स्वामींनी शिक्षा केली नाही का? स्त्रीमुक्तीच्या ज्यामध्ये ती घराबाहेर ठेवले, मठाच्या बाहेर ठेवलेले आहे, पण कितीही प्रेमळ पण त्यांचं मातृत्व, त्यांचं दातृत्व, मातृत्व आपल्याला दिसते आहे की ते माता पित्या समान. पुन्हा तिच्यासाठी कुठेतरी जेवणाचा वाटा, अरे ती बाहेर आहे आणि तिला हे जेवणाचं द्या, हेही दातृत्व त्या ठिकाणी आपल्याला दिसते. रिद्धपुरामध्ये जेव्हा विचार करतोय त्यावेळेला रिद्धपुरामध्ये संपूर्ण तेलीन असेल, कुणबीन असेल, या स्त्रियांच्या घरी स्वामींचा जेव्हा श्री प्रभू बाबा ज्या वेळेला जात आहे त्यावेळेला की ह्या स्त्रिया तेलीन हक्काने म्हणायच्या श्री प्रभू बाबांना की बाबा सोबत तर कामावरती नेताना मूल नेलं असेल छोटं बाळ, तर बाबा याला घरी घेऊन पाण्यामध्ये झोपवा, आणि जर झोपले पाण्यामध्ये असेल, रडत असेल तर बाबा त्यावेळेस त्याला घेऊन या. तुम्ही आल्यानंतर आम्ही काय करू, तर तुम्ही काम केल्यानंतर आम्ही तुमच्या तेलाने केसाला मालिश करू. म्हणजे त्याही काळामध्ये स्त्रिया श्री प्रभू बाबांकडनं हक्कानं, आई वडिलांकडनं, भावाकडनं जसं हक्कानं एखादं काम करून घ्यावं त्या पद्धतीनं स्त्रिया त्या कालखंडामध्ये श्री प्रभू बाबांकडनं हक्काने ते काम करून घ्यायच्या. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे श्री प्रभू बाबांना प्रलोभन त्या देत होत्या आणि हक्काचं त्यांचं हे माहेर होतं श्री प्रभू बाबांचं की इथे मग ती कुठलीही स्त्री असू दे की कळलं नसेल, तिचा विक्री होत नाही आहे, तर श्री प्रभू बाबांनी आज लोणी किंवा दही चाकलंच नाही आहे, आणि म्हणून पहिलं करायचं ह्या गवळणी जरा, पण नंतर त्यांच्या लक्षात आलेलं की आपला खप जर वाढवायचा असेल तर श्री प्रभू बाबांना याचा वाटा थोडासा घेऊ दिला पाहिजे, त्याचा आस्वाद आपण घेऊ दिला पाहिजे. त्यामध्ये अत्यंत महत्वाच्या म्हणजे लीळाचरित्रामधल्या ज्या स्त्रिया लक्षात घेऊन की बहुली नावाची मला जी ही स्त्री भेटलेली की जिच्याकडे म्हणजे एका मंदिराचं पुजारी पण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी देतात, आणि या बहुळीकडनं ते दादोसांचं गर्वहरण करतात. म्हणजे एका स्त्रीकडनं पुरुषाच्या मध्ये असलेला जो पुरुषी अहंभाव जो आहे तो दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी बहुळीकडनं केलेला आहे. हिराई सावंत हे नाव आपल्याला माहिती आहे की महदंबेच्या नंतर या पंथामध्ये जर कोणाला मानाचं स्थान असेल तर ते हिराईसाकडे जाते. आता या हिराईसामध्ये की जिच्यामध्ये की दामोदर पंडितांची ही पत्नी की जी आपली स्वतःची मुलगी
ते आजारी अशक्त आहे आणि श्री नागदेवाचार्य घरी आलेले असताना आणि अभ्यागतांचं ती स्वागत करते. त्यांचं षडोपचार झाल्याच्या नंतर स्वतःही त्यांना वाईट वाटायला नको भोजनही करते आणि त्यानंतर त्या मुलीचा किती म्हणजे केवढा अवतार तिच्या ठिकाणी आहे. त्या निराईसाचा अधिकार ज्या वेळेला आपण बघतोय की तसं बघितलं तर स्त्रियांना संसाराचा मोह हा जास्त असतो आणि पुरुषा ती म्हणते पतीला तुम्ही आधी दीक्षा घेताय, तुम्ही संन्यास तुम्ही आधी घ्यायचा आता पतितांना म्हणते आणि मग ती पतीच्या आधी म्हणजे मुलगा लग्नाचा आहे म्हणून पतीच्या आधी ती संन्यास घेते आणि त्याच्यानंतर संन्यास घेतल्याच्या नंतर मुलाचा विवाह आटोपला तरीही दामोदर पंडितांची म्हणजे बघा की येण्याची इच्छाच नाही आहे संन्यास घेण्याची. त्यावेळेला तिने काय म्हणावं पतीला पत्र लिहून काय म्हणते आहे की ज्या चुलीची खीर खाल्ली त्या चुलीची का राख खाणार आहात का आणि त्याबरोबर तडका सरशीत त्यांना घरातून बाहेर पडावं लागतं. त्या विराईसाचं कौतुक करायला तेवढं थोडंच आहे. ती विराईसा ज्या वेळेला म्हणजे दामोदर पंडित जेव्हा काव्य लेखन करत आहे त्यावेळेला बच्चावरांसारखं काव्य की मुळींमध्ये चुकलेले आहे त्यावेळेला एक समीक्षक म्हणून एक परीक्षक म्हणून ती त्यांची चूक काढते. म्हणजे केवढ्या अधिकारी ह्या स्त्रिया केवढ्या ज्ञानी त्या स्त्रिया आहेत त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आणि याच कालखंडामध्ये मला एक जानू उपाध्यांची ही कमळाईसा भेटलेली. ही कमळाईसा की त्या कालखंडामध्ये म्हणजे जवळ 19व्या शतकामध्ये 12व्या शतकापासून मध्ययुगापासून 19व्या शतकाकडे आपण जातो त्यावेळेला की क्रांतिज्योती सावित्री आई जेव्हा ते हातामध्ये फुलेंच्या गाण्यानंतर बडच्या हातामध्ये ती घेतली आहे तर ते हातामध्ये ज्या वेळेला घेते तर ती जाणव उपाध्यांची म्हणजे एक स्त्री कमळाईसा की ती काय करते आहे त्या हातामध्ये आपलं घेऊन ती आपल्या 65 ते 66 वयाच्या गुरुचा अंत्यविधी करते. म्हणजे त्या काळखंडामध्ये यादव राजांची कालखंड स्त्रियांना कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही आणि तिथं या स्त्रियांनी अशा पद्धतीने क्रांतिकारक असे कार्य केलेले आहे की या स्त्रिया कुठल्याही प्रकारे घाबरत नव्हत्या. हिराईचा की तिथे हिराईचा पाठ आपल्याला माहिती आहे की केवढं शीघ्र म्हणजे ज्याला प्रज्ञा म्हणता येईल किती लक्षात ठेवलेलं असेल केवढे भोग लक्षात ठेवले असेल की ज्या वेळेला कविश्वर व्यासांकडनं तो ग्रंथ त्या याच्यामध्ये पळापळीमध्ये आक्रमण इस्लामांच्या आक्रमणामध्ये तो गेलेला आहे हरवला गेला आणि अशा याच्यामध्ये की हा भोग आमच्या पाठ हे संपूर्ण लीळा चरित्र म्हणजे त्यांच्या प्रज्ञेचा ज्या वेळेला विचार करतो की ती प्रज्ञावंत त्या स्त्रिया होत्या. आणि एकूणच संपूर्ण ज्या वेळेला त्यांचा इतिहास आपण बघतो डोकावतो इतिहासामध्ये त्यावेळेला की खरंच ह्या स्त्रिया शूरवीर लढवय्या म्हणजे जिथे आपण अहिल्यादेवी होळकरांचा विचार करतो मल्हाररावांनी जे अहिल्यादेवी होळकरांच्या हाती संपूर्ण राज्यसूत्र त्यांच्या हातामध्ये दिलं आणि त्यांनी यशस्वीपणाने ते सगळं चालवलं. त्याच पद्धतीनं मठव्यवस्था असेल किंवा इतरही संपूर्ण कार्य अधिकार स्वामीने देऊन दिलं तर बाईसेकडे त्याचा संपूर्ण व्यापार द्या. बाईसेला काय करत होतं पहिल्यांदा तर बाईसांनी स्वामींना पाठ पुसण्यावरच बसवलेलं होतं पण त्यांच्या ठिकाणी असलेली आर्तता जी आहे ती स्वामींनी ओळखलेली आहे आणि म्हणून स्वामींनी या स्त्रियांना ते त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्या ओळखून त्यांना ते अधिकार दिले. तर त्यांनी समाज व्यवस्थेमध्ये स्त्रियांना मोक्षाचा धर्माचा अधिकार नव्हता. विटाळसी स्त्री असेल तर तिच्या संदर्भामध्ये पण आपल्याला माहिती आहे की उमाईसीच्या कपाळाला त्यांनी अंगठा लावलेला ते हा शरीराला 9 द्वार आणि त्या पद्धतीने हे एक द्वार आहे आणि म्हणून या पद्धतीनं कुणीही त्याचा म्हणजे अस्पृश्यतेला मानू नये. आणि जेव्हा रिक्तपुरामध्ये आपण बघतो आहोत तर त्यावेळेला रांजणामध्ये त्या मुलीचे कपडे ज्या वेळेला श्री प्रभू बाबा
घालतात, तर त्यावेळेला तत्कालीन व्यवस्थेमध्ये स्त्रियांच्या संदर्भामध्ये स्त्रियांना जे अस्पृश्याच्या पायरीला नेऊन बसवलेलं आहे, त्यावेळेला की स्त्रियांना देखील धर्माचा अधिकार आहे की जो भगवंतांनी भगवान परमेश्वरांनी भगवान श्रीकृष्णाने द्वापार युगामध्ये स्त्रियांना स्त्रीमुक्तीचं कार्य करत असताना त्यावेळेला तो अधिकार दिलाय. आद्य समाज सुधारक जर कोण असेल तर ते भगवान श्रीकृष्ण हे तर वेळोवेळी दोन्ही अवतार सांगतच होते कलियुगामध्ये की आम्ही कोण आहोत, तर आम्ही भगवान श्रीकृष्ण आहोत ते. आणि म्हणून त्या कालखंडामध्ये तो अधिकार 1600 सहस्त्र स्त्रियांना स्त्रीमुक्ती त्यांनी दिलेली आहे. श्रम प्रतिष्ठा श्री भगवान श्रीकृष्णांनी दिलेली आहे. श्रम प्रतिष्ठा याला त्यांनी दिलेली आहे. दिशेने डोळे काढणार वगैरे म्हणजे कमी निकृष्ट दर्जाचं काम नव्हे, हा आदर्श द्वापर युगामध्ये भगवंतांनी आपल्याला घालून दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे श्री प्रभू बाबांकडे कोणी एक ब्राह्मण येतो आहे आणि मुलीचं लग्न हे करता पाहिजे आहे म्हणून लग्नासाठी आसू काढून देणारे, सोन्याच्या मुद्रा काढून देणारे श्री प्रभू बाबा आपल्याला भेटतात. स्त्रीचं बाळण पण करणारे आपल्याला भेटतात. तर अशा पद्धतीनं स्त्रियांचे हे स्वामींनी आणि श्री प्रभू बाबांनी त्या कालखंडामध्ये स्त्रियांचा कैवार घेतलेला. आज ज्या वेळेला 12व्या शतकापासून ते आजपर्यंत जवळजवळ आपण येतोय, त्यावेळेला बघत असताना असं दिसते की आज स्त्रियांना जी मोकळीक मिळाली आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रियांनी जी क्षेत्र प्राधान्य केलेली आहे, तर त्यासाठी आद्य समाज सुधारक हे दोन्ही जे महामानव आहे आणि जो क्रांतिकारक विचार दिला आहे व्यवस्थेला, जे कृतिशील म्हणजे स्वतः समाज व्यवस्थेमध्ये त्या पद्धतीनं आचरण त्यांनी केलेलं आणि स्त्रियांकडून कामं करून घेतली, त्याच्यापुढे पुन्हा एकदा नतमस्तक होते. आणि वेळ बराच झालेला आहे. आयोजकांना पुन्हा एकदा मला या ठिकाणी विचार व्यक्त करण्यासाठी आपण जी मला संधी दिली त्यासाठी धन्यवाद देते आणि थांबते. धन्यवाद ताई. ताई बोलत असताना लक्षात आलं एक गीत आहे, त्याचे 2-3 कडवे आहेत. स्त्रीमुक्ती चळवळीची गरज काय आहे आणि अजूनही ती पुढं करण्याची आणि ती मिळवण्यासाठी काय आपण पुढे आलं पाहिजे. युगाची गुलामी चालत सांभाळते चुलनी मुलं, दास्याचा तुरुंग फोडीते, स्त्री दास्याचा तुरुंग फोडीते. बालपणामध्ये बापाचं नाव, लगीन झाल्यावर पती हा देव, म्हातारपणामध्ये पोरांचं द्याव, असा हा जीवनी सेवा भाव. बदलाया बंडती करीते, बदलाया बंडती करीते, स्त्री दास्याचा तुरुंग फोडीते. कायानु बायानु कोण्या म्हणून, कायानु बायानु कोण्या म्हणून, बंधन घातलं पोती लिहून. बायाची अक्कल म्हणे गहाण, पुरुषी दाखत सदा राहण. स्मृतीची होळी मी करीते, स्मृतीची होळी ती करीते, मनुस्मृतीची होळी ती करीते. या सगळ्या माहितीतून ताई ही जी स्त्रीमुक्ती चळवळ आहे, एकूणच श्री प्रभू बाबांच्या माध्यमातून, चक्रधर स्वामींच्या माध्यमातून कशी स्त्रीमुक्ती चळवळ पुढे आली, पण आजही त्याची गरज आहे. आणि म्हणून हा सामाजिक विचार आपल्याला सगळ्यांमध्ये पोहोचवायचा आहे. ताई खूप खूप धन्यवाद.